Just wait. So third aspect is about the prokaryotic and the eukaryotic cells. This will be asked for the final examination. And last one is about the cell biology and the other biological sciences. Other biological sciences. Can you see it? Everyone is able to see my screen? Yes. हो सर. Okay, good. Yes, sir. हा, खाली काही चित्र दाखवलेले आहेत ते मायक्रोस्कोपचे आहेत. ठीक आहे. हा मायक्रोस्कोप जो तुम्ही वापरता याचं थोडं मॉडिफिकेशन आहे. याला स्टुडंट मायक्रोस्कोप असं म्हणतो. हा फोल्डस्कोप आहे, नवीन इन्व्हेन्शन आहे डीबीटीचं. याच्यावरचा एक प्रोजेक्ट आपल्या डिपार्टमेंटला मी केलेला आहे, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी कडून. हा पेपर मायक्रोस्कोप आहे, हा पण वापरला जातो स्टडीसाठी. हा आपल्याकडे आहे, सुरू झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता. याचे 12 सेट्स आपल्याकडे आहेत रिसर्चसाठी, संशोधनासाठी. आणि हा तिसरं जे चित्र आहे ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचं आहे. तर ज्या पद्धतीने मॅग्निफिकेशन आपल्याला हवंय सेलच्या आतमधल्या स्ट्रक्चर्सचं, त्या पद्धतीने आपण मायक्रोस्कोप वापरत राहतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा हायर मॅग्निफिकेशनसाठी वापरला जातो, हायर रिझोल्युशनसाठी वापरला जातो, ज्यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि त्याच्या आतमधले जी काही स्ट्रक्चर्स आहेत ते पाहिले जातात. ठीक आहे. आता एक एक बिट आपण घेऊया याच्यामधला आणि मग त्याचं विश्लेषण करत चालूया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयारी कशी करायची हे पण पाहत चालूया. ठीक आहे. सो द फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय आर यू इन दिस क्लास. ठीक आहे, या क्लासमध्ये तुम्ही का आहात. एक उत्तर असू शकतं, तुमच्याकडून येऊ शकतं. जर तो कडू फळ्यावर जर असतं तर मी तुम्हाला विचारलं असतं आणि तुमच्याकडून हे उत्तर अपेक्षित होतं. बिकॉज इट इज रिक्वायरमेंट टू गेट इन टू माय प्रोग्राम ऑफ स्टडी. का क्लासमध्ये आहात? कारण की आमच्या सिलेबसला आहे आणि याचे काहीतरी मार्क भेटणार आहेत मला, म्हणून मला वर्गात शिकायचं आहे. हे एक उत्तर त्याचं असू शकेल. ठीक आहे. ॲग्री नो ऑल ऑफ यू? ॲग्रीड? ओके. आणखी काय? व्हॉट एल्स? दुसरा प्रश्न. एवढंच नव्हे, मार्कापुरतं तर तयारी होणारच आहे. ठीक आहे. पण मार्क जर भेटले किंवा नाही भेटले तर इतर कारण काय असू शकतं तुम्ही सेल बायोलॉजी शिकण्याचं. ठीक आहे. The reason is, the broad answer is because everything alive is made up of cells. ठीक आहे. पृथ्वी तलावरती जेवढे जेवढे काही सजीव आहेत तर ते सगळेचे सगळे कशाने तयार झालेले आहेत? सेल्सनं. Including the patients you will care for and many of the microbes that cause diseases. Okay. मग सगळेच्या सगळ्या जर ऑर्गॅनिझम सेलनं तयार झालेले असतील तर सेलची व्याख्या काय असावी? खाली दिलेली. ठीक आहे. इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. माहिती आहे तुम्हाला, पण तरी सुद्धा आपल्या सिलेबसचा भाग म्हणून आपल्याला काय करावं लागेल, त्याला पाहावं लागेल. ही सगळ्यांना माहिती आहे डेफिनेशन. इट इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. ओके. You can add one more word into it, the basic, structural, functional and fundamental unit of the life. सगळे वह्या आणि पेन घेऊन बसलेले असतील असं मी गृहीत धरतो. ठीक आहे. आणि जे ज्या महत्वाच्या गोष्टी वाटतात तर त्या आपण टिपून घ्यायच्या किंवा त्याच्या नोट्स काढायच्या. ओके. डेफिनेशन झाली आपली. इट इज बेसिक, स्ट्रक्चरल, फंक्शनल अँड फंडामेंटल युनिट ऑफ द लाईफ. आता 2-3 शब्द या डेफिनेशन मध्ये महत्वाचे आहेत. एक तर स्ट्रक्चरल, दुसरा फंक्शनल आणि फंडामेंटल. तुम्ही ते ऍड केलं असेल, इथे डेफिनेशन मध्ये नाही पण तुम्ही लिहू शकता फंडामेंटल मध्ये. ठीक आहे. स्ट्रक्चरल का म्हणायचं? Because cells produces the different kinds of the structures of a living organism's body. Okay. All of you getting? Mute करा सगळेजण. बाळांनो म्यूट करा सगळे. कोणाच तरी आवाज येतोय मध्येच.
ओके, दिस स्ट्रक्चरल का म्हणायचं बिकॉज द सेल्स will produce the different kinds of the structures of a body of the living organism. आपण फक्त आपल्याबद्दलच बोलत नाही, पृथ्वी तलावरती जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्यांबद्दल बोलतोय. का? बिकॉज एव्हरीथिंग अलाइव्ह इज मेड अप ऑफ द सेल्स. ओके, सो दॅट्स वाय वी आर कॉलिंग ॲज अ स्ट्रक्चर. नाव हाऊ यू कॅन एक्सप्लेन दिस? हे कसं एक्सप्लेन करू शकू आपण? Now you know the cell is the smallest structure or smallest entity of a body, a living organism. सेलचं जरी तुम्ही नंतर फ्रॅक्शनेशन केलं, सेलच्या आतमध्ये काय काय आहे हे जर पाहिलं, तर सेलचा सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट हा ॲटम असेल. ठीक आहे, ॲटम असेल आणि ॲटम बद्दल आपण जाणतो. ॲटम सगळीकडचा सारखाच, मे बी केमिस्ट्री, मे बी फिजिक्स और मे बी लाईफ सायन्सेस. म्हणजे त्याच्या सेंटरमध्ये काय असतील? प्रोटॉन्स असतील, न्यूट्रॉन्स असतील, बाजूने इलेक्ट्रॉन्स असतील, रिव्हॉल्विंग. दॅट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ ए ऑल लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग हे सगळे ॲटम्स एकत्र येतील, दे विल कम टुगेदर अँड विल फॉर्म द मॉलिक्युल्स, यू नो वेल. Suppose you take an example of the glucose. Glucose chemical formula is C6H12O6. Okay, that means it embodies a 6 atoms of the carbon, 12 atoms of hydrogen, and again 6 atoms of the oxygen. They came together, they have formed a bond together and formed a one molecule of the glucose. Okay, all these molecules, now we will come to that of the cells. आता आपण डेफिनेशनच पाहतोय, सगळ्यांना कळतंय मला वाटतंच, मी बोलतोय तो. Am I right? Yes or no? Yes sir. Okay, good. Okay, so all atoms will come together and will form the molecules into the cells. And these molecules will come together and will form a different kinds of the organelles into the cell. Organelles असा शब्द मी विचारलेला आहे. ठीक आहे, मग ऑर्गॅनलीचे उदाहरण आपल्या समोर आहेत. न्यूक्लियस, पेशीमधला हा एक ऑर्गॅनली आहे, बरोबर? Yes or no? All of you getting? Yes sir. ओके, न्यूक्लियस हा ऑर्गॅनली आहे. आपल्या पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, तो ऑर्गॅनली आहे. आपल्या पेशीमध्ये, प्लांटच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट आहे, तो ऑर्गॅनली आहे. गॉल्गी कॉम्प्लेक्स, तो ऑर्गॅनली आहे. ठीक आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तो ऑर्गॅनली आहे. म्हणजे कशापासून तयार झाले? मॉलिक्युल्स पासून. ठीक आहे, म्हणजे ही हायरार्की आहे. अशा पद्धतीने कॉम्प्लेक्सिटी वाढत जाते जीवनाची. ॲटम सुरुवातीला आहे, त्यानंतर मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सच्या नंतर ऑर्गॅनलीज, ऑर्गॅनलीजच्या नंतर एक सेल तयार होतो. अनेक वेगवेगळे ऑर्गॅनलीज एकत्र येतात आणि त्यापासून काय होते? एक पेशी तयार होते, ज्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्याबद्दलच आपल्याला शिकायचं आहे, सेल बायोलॉजी बद्दल. ठीक आहे, मग अशा अनेक प्रकारच्या पेशी किंवा सेल्स एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय होतं? मग टिश्यू तयार होतो. ठीक आहे, मी काय करतो? हायरार्की सांगतो तुम्हाला, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द लाईफ. All cells come together and they forms a tissue. All these different kinds of the tissues come together and they forms an organ. Okay, an organ. मग ऑर्गन आपल्याकडे भरपूर आहेत. You can say the example, hand is organ, nose is organ, okay, ear is organ, eyes, an organ. पोटामध्ये पाहत असाल तर तुम्ही इंटेस्टाईन, किडनी, हार्ट, हे सगळे ऑर्गन्स आहेत. कशापासून तयार झालेत? मग टिश्यूज पासून. ओके, टिश्यूज विल कम टुगेदर अँड विल फॉर्म द ऑर्गन. And all these different kinds of the organs will come together and will form an organism. म्हणजे पूर्ण ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर जे आहे, आपली जी पूर्ण बॉडी आहे तरी कशाने तयार झालेली आहे? मग या वेगवेगळ्या ऑर्गन्स. ठीक आहे, मग ऑल दिस, त्याच्या पुढे ही हायरार्की आहे आणखी.
तुम्ही इकॉलॉजिकल लेवलवर गेलात किंवा ग्लोबल लेवल पर्यंत गेलात तर ही हायरार्की वाढत जाते. All organisms will come together and will form the population. Populations will come together and will form the communities. Communities will come together and form an ecosystem. Ecosystems will come together, different ecosystems, and form a globe. ठीक आहे. अशा पद्धतीने ही जी हायरार्की आहे तर ही हायरार्की आपल्याला काय करता येईल, सांगता येईल जेव्हा आपण स्ट्रक्चरल या शब्दाचा अर्थ पाहतोय. डेफिनेशन मध्ये बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं म्हणतोय आपण. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडी मधले, आपल्या पेशी मधले, आपल्या ऑर्गन्स मधले वेगवेगळे स्ट्रक्चर सेल तयार करतं, म्हणून त्याला स्ट्रक्चरल युनिट असं म्हटलेलं आहे. दुसरा महत्वाचा शब्द तिथे आहे फंक्शनल असा. फंक्शनल असं का म्हटलंय, बिकॉज ऑल सॉर्ट्स ऑफ द फंक्शन्स विच द बॉडी कॅरीज or the body actually executes, they have been performed and executed by a cell at cell level. सगळे विविध प्रकारचे जेवढे फंक्शन्स असतील तर ते फंक्शन्स सेल लेवलवरती काय केले जातात, एक्झिक्यूट केले जातात किंवा तिथं पार पाडले जातात. मग तुम्ही म्हणाल कसं एक्सप्लेन करता येईल ही, हाऊ इट कॅन बी एक्सप्लेन. ओके, नाव यू कॅरी डिफरंट काइंड्स ऑफ द फंक्शन्स इन अ डे टू डे लाईफ. काय काय फंक्शन्स आहेत. ओके, युअर बॉडी कॅरीज अ डिफरंट फंक्शन्स. सपोज डायजेशन इज वन फंक्शन. जे फूड आपण खातो तर त्याचं डायजेशन करायचं. डायजेशन इज वन ऑफ द फंक्शन. ब्लड सर्क्युलेशन इज वन ऑफ द फंक्शन. Okay, blood circulation will one of the function. Respiration is also one of the function. Getting. Then excretion is one of the function. असे वेगवेगळे आपल्या बॉडीचे जे फिजिओलॉजीचे फंक्शन्स आहेत तर ते सेल लेवलवरती काढले जातात किंवा केले जातात. मग हे कसे केले जातात हे पुढे आपण शिकणार आहोत. आता फक्त डेफिनेशन पुरतच आपण काय करूया, पाहूया. ठीक आहे. म्हणून त्याला फंक्शनल युनिट असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा शब्द फंडामेंटल असं म्हटलंय, म्हणजे खूप बेसिक गरजेचा. फंडामेंटल म्हणजे त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून त्याला फंडामेंटल असं म्हटलेलं. मग ही डेफिनेशन तुम्हाला कळालेली असेल सगळ्यांना. बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. एम आय राईट? समजते सगळ्यांना? हो सर. Yes. हो sir. Okay, very good. So let's move further. The smallest units that display the characteristics of the life. Okay, cell manje, it is the smallest unit that display the characteristics of the life. आता जीवनाच्या वेगवेगळे गुणधर्म काय किंवा कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ काय आहेत. रिप्रोडक्शन सारखं एक कॅरेक्टरिस्टिक आहे, मेटाबॉलिझम सारखं कॅरेक्टरिस्टिक आहे, आणि रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाई यासारखे कॅरेक्टरिस्टिक आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर गुणधर्म असतील तर त्यालाच आपण लाईव्ह असं म्हणायचं. ठीक आहे, सजीव असं म्हणायचं. म्हणजे तो रिप्रोड्यूस करत असेल तर सजीव म्हणायचं, तो चयापचय करत असेल मेटाबॉलिझम तर त्याला काय म्हणायचं, सजीव म्हणायचं. आणि कुठल्याही स्टिम्युलसला जर रिस्पॉन्स देत असेल, ठीक आहे, कुठल्याही संवेदनाला, स्टिम्युलाई म्हणजे काय, संवेदना. म्हणजे तुम्हाला चिमटा घेतला तर त्याला रिस्पॉन्स तुमचा असतो, पायात काटा मोडला तर त्याला रिस्पॉन्स असतो, तव्यावरती हात पडला तर त्याला रिस्पॉन्स असतो. म्हणजे प्रत्येक बाहेरच्या स्टिम्युलसला जर ती बॉडी रिस्पॉन्स करत असेल तर त्याला काय म्हणायचं, लिव्हिंग असं म्हणायचं. म्हणजे ह्या तीन बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत जीवनाच्या किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या: रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम आणि रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाई. राईट? गेटिंग? मग हे सगळेचे सगळे कामं कुठल्या लेवलवरती केले जातात, सेल लेवलवरती. ओके, दिस इज द स्मॉलेस्ट युनिट दॅट डिस्प्लेज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लाईफ. का? कारण रिप्रोडक्शन सेल लेवलवरतीच सिंथेसाइज केलं जातं, मेटाबॉलिझम सेल लेवलवरतीच सिंथेसाइज केलं जातं, अँड रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस हे सुद्धा सेल लेवलवरतीच काय केलं जातं, सिंथेसाइज केलं जातं आणि एक्झिक्यूट केलं जातं. म्हणजे याच्यासाठी लागणाऱ्या जेवढ्या जीवरासायनिक अभिक्रिया आहेत, ओके, बायोकेमिकल रिएक्शन्स आहेत, that take place into the cell and that is executed as these characteristics. Okay, म्हणून याला आपण
स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लाईफ असं म्हणू शकतो. यू गेटिंग ऑल ऑफ यू? या, येस और नो? Yes. व्हेरी गुड. Yes. Yes. Okay, let's move further to the next slide. सिलेबस प्रमाणे द हिस्ट्री ऑफ द सेल्स बायोलॉजी असं म्हटलेलं आहे. सेलची व्याख्या आपली झालेली आहे. सेल बायोलॉजीची व्याख्या काय असू शकेल? ठीक आहे. सेल बायोलॉजीची व्याख्या काय? इट इज द स्टडी ऑफ द सेल्स. सिंपल. ठीक आहे. मग सेलच्या वेगवेगळ्या फंक्शन्स ज्या असतील त्या स्टडी करणे, सेल्सचं कंपोजिशन ते स्टडी करणे, सेल्सचे बेसिकली केमिकल कंपोजिशन याचं स्टडी करणे, त्याला आपण काय म्हणूया? सेल बायोलॉजी असं म्हणू. ठीक आहे. तर ही कधीपासून सुरुवात झाली? 16व्या शतकात सुरू झाली, 1665. आता हे इंटरनल साठी सगळे घटक माहित करून घ्यायचे जे जे आपण इथं पाहतो. ओके. इंटरनल साठी म्हणजे एखाद्या बेसिकली सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ते कॉन्ट्रीब्युशन काय आहे आणि कुठल्या वर्षी त्यांनी केलेलं आहे, तर हे आपल्याला इंटरनल साठी विचारलं जाईल, MCQ साठी. ठीक आहे. रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट आहे, HOOKEROBERT, इथे इन 1665. ओके. ही डिस्कवर्ड द सेल्स इन द स्लायसेस ऑफ कॉर्क. एकच वाक्य आहे पण याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. म्हणजे 16व्या शतकामध्ये सेल बायोलॉजीची सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. रॉबर्ट हुकनं पहिल्यांदा सुरुवातीला काय केलं? एक मायक्रोस्कोप तयार केला. ठीक आहे. कारण मायक्रोस्कोप शिवाय सेल बायोलॉजी शिकली जाणार नाही. ठीक आहे. ऑल ऑफ यू गेटिंग? आणि मग त्यांनी त्या मायक्रोस्कोप ढोबळ रूप जे आहे, अनेक वेगवेगळे काय केले? लेन्सेस एकत्र केले आणि त्या लेन्सेसला ढोबळ पद्धतीने काय केलं? बेसिकली याच्यात एका स्ट्रक्चरमध्ये, लाकडाच्या स्ट्रक्चरमध्ये सिंक्रोनाइज केलं, एकत्रित केलं आणि त्याचा एक मायक्रोस्कोप तयार केला. तेव्हापासून मायक्रोस्कोपी अस्तित्वात आली 16व्या शतकामध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा कॉर्कच्या सेल्स पाहिले. ठीक आहे. कॉर्क म्हणजे काय? की आपल्याकडे पहा तुम्ही, अत्तराच्या बाटल्या असतात, त्याला एक बुच असतं, रबराचं बुच. ठीक आहे. किंवा मग काही अल्कोहोल किंवा विस्कीच्या बाटल्या असतात, त्याला एक बुच असतं, रबराचं बुच. सगळ्यांना कळतंय? येस नो? हो सर. हा. तर त्याला आपण कॉर्क असं म्हणतो. त्याच्यात पहिल्यांदा सेल्स कुणी पाहिले असतील तर रॉबर्ट हुकनं 1665. त्यांनी सेक्शन घेतला. आपण हिस्ट्री पाहतोय म्हणून हे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला विसरता येणार नाही. सेल बायोलॉजी आणि मॉलिक्युलर बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना हे सगळे माइलस्टोन्स माहीत असणं गरजेचं आहे. कॉर्कचा सेक्शन घेतला त्यांनी आणि सेक्शन घेऊन एका काचावरती ठेवून त्या क्रूड मायक्रोस्कोप खाली पाहिला त्यांनी. आणि पाहिल्यानंतर फक्त त्यांना काय दिसले? त्याच्यामध्ये छिद्र दिसले, षटकोनी, हेक्सागोनल बेसिकली होल्स दिसले, छोटे छोटे षटकोनी काय असले? छिद्र दिसले आणि ते मधाच्या पोळ्यासारखे दिसत होते. ठीक आहे. हनीबीचं जे बेसिकली मधाचं पोळं असतं तर त्यासारखे ते दिसत होते. आणि त्यांना त्यांनी पहिल्यांदा सेलुली असं नाव दिलं. सेल नाव नाही दिलं. काय नाव दिलं? सेलुली. CELLULAE अशा पद्धतीनं नाव दिलं. सेलुली या शब्दाचा ग्रीक भाषेमध्ये अर्थ होतो पोकळी जागा किंवा मोकळी जागा. ठीक आहे. लक्षात येतं? जिथं पोकळी असेल अशी जागा किंवा मोकळी, एम्प्टी स्पेस, त्याला सेलुली असं म्हटलं जातं. मग हे पहिल्यांदा बेसिकली कुणी शोधून काढलं तर रॉबर्ट हुकनं काढलं. आणि नंतर मग त्या सेलुलीचा पुढे सेल झाला. सेल असा शब्द पुढे आला. मग ह्या पोकळ्याच होत्या सगळ्या, कारण की डेड सेल्स होत्या कॉर्क मधल्या सगळ्या. ठीक आहे. डेड सेल्स असल्यामुळे त्याच्या आतमधले काहीही स्ट्रक्चर दिसले नाही, फक्त सेल वॉल दिसली बाहेरची, हेक्सागोनल, षटकोनी. आणि म्हणून प्रत्येक पेशीला त्यांनी सेलुली असं नाव, रॉबर्ट हुकनं. दिस हॅज हॅपन्ड इन टू 1665. नंतर पुढे दुसरा एक माइलस्टोन आहे सेल बायोलॉजी मध्ये, आणि तो म्हणजे एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे ज्याचं नाव आहे अँटोन व्हॅन लीव्हॅनहोक.
खूप स्लो जातोय मी. पुढे नाव दिलेलं आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. अँटोन व्हॅन लिव्हॅनहुक, LEEUWENHOEK. He was a microbiologist. आणि मग या अँटोन व्हॅन लिव्हॅनहुकनं काय केलंय 1673 मध्ये हुकनं तयार केलेला जो मायक्रोस्कोप आहे तो मॉडिफाय केला. ठीक आहे, त्याचं पुढचं व्हर्जन त्यांनी काढलं. was the first to observe the living cells of microorganisms. Okay, and he called these organisms as animalcules. शब्द आहे animalcules, पुढे लिहिलेला आहे. ओके, animalcules are nothing but the protist. प्रोटिस्टला दुसरं नाव काय दिलं जातं? animalcules. ठीक आहे, अॅनिमल किंगडम मध्ये सगळ्यात प्रिमेटिव्ह क्लास कुठला असेल तर तो प्रोटिस्टाचा असेल, आणि प्रोटिस्टाच्या काही मेंबर्सला ॲनिमॅक्युल्स असं म्हटलं जातं. मग कुठले कुठले मेंबर्स पाहिले त्यांनी? यांनी मायक्रोस्कोप मॉडिफाय केला आणि त्याचं बेसिकली त्या मायक्रोस्कोप खाली ब्लड सेल्स पाहिल्या, RBCs, रेड ब्लड सेल्स, बॅक्टेरिया पाहिल्या त्याच्या खाली वेगवेगळे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीनं काय केलं त्यांनी? बेसिकली ॲनिमॅक्युल्स. ओके, त्यांना नाव दिलं काय? ॲनिमॅक्युल. म्हणजे पहिल्यांदा ब्लड मधल्या सेल्स कुणी पाहिले असतील तर अँटोन व्हॅन लिव्हॅनहुकनं, ज्याला आपण आज RBCs असं म्हणतो. आणि बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर त्यांनी पहिल्यांदा त्या मायक्रोस्कोप खाली पाहिलं. ही वॉज ए मायक्रोबाय आणि इट हॅज हॅपन्ड, इट टूक प्लेस इन टू 1673. ओके, देन फर्दर मोर तिसरा माइलस्टोन काय सेल बायोलॉजी मध्ये?